एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन शेख समद यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे अकोला शहरात खळबळ उडाली आहे। हा फक्त अपघात नसून पक्षाच्याच माजी जिल्हा प्रमुखानं रचलेला एक कट आहे, असा खळबळजनक आरोप मोहसिन यांच्या कुटुंबियांनी केलाय। हे प्रकरण नेमकं काय, सविस्तर समजून घेऊ। 23 जुलैला संध्याकाळी अकोल्यातील नेहरू पार्क परिसरात शेख मोहसिन हे आपल्या दुचाकीवरून जात होते। त्याच वेळेला एका भरधाव चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। हा अपघात एवढा भीषण होता की शेख मोहसिन गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। शेख मोहसिन यांच्या मृत्यूनंतर हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय। त्यांनी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्यावर थेट आरोप केलाय। मंगेश काळे यांनीच हा अपघात घडवून आणलाय, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांकडून केली जाते। या घटनेची माहिती मिळताच शेख मोहसिन यांच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी रात्री अकोल्यातील पोलीस स्टेशन बाहेर प्रचंड गर्दी केली। जोपर्यंत संशयित आरोपी मंगेश काळे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। 23 तारीख को उसका एक्सीडेंट हुआ। शेख मोहसिन शेख समद पीछे से आया गाड़ी वाला, पीछे से आके उसको उड़ा दिया। गाड़ी में वो दारू पिया हुआ था मंगेश काळे। गाड़ी दूसरी की रखी हुई, स्टेटमेंट ले लिए। उसको दोपहर में यहाँ जवाई के जैसा बुला रहे, भेज दे रहे। उस पर गुने दाखल कौनते करे हुए तो एकदम नॉमिनल इसके जान गई हुई है। एक्सीडेंट का ही को बोलते कि गाड़ी चले, आदमी गिरे और गाड़ी रुक जाए तो उससे एक्सीडेंट बोलते। छाती से ले जाने को एक्सीडेंट बोलते क्या? सीधा सीधा मनुष्यवध। और उस पर वही है 302 का है जो अभी है, इसके तहत BNS के तहत 106 गुना दाखल होने होना। ये तो उसकी लाश और हम यहीं मरने के लिए बैठे रहे। शेख मोहसिन आणि मंगेश काळे हे दोघंही एकाच पक्षाशी संबंधित असल्यानं या घटनेमुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद आणि गटबाजी चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला की हा फक्त एक अपघात आहे, याचा तपास आता पोलीस करतायत। 23 तारीख रोजी एक अंदाजा दुपारी 2:30 वाजता ते 3 वाजता दरम्यान शेख मोहसिन शेख सदाम म्हणून व्यक्तीला ॲक्सिडेंट झाले होते। त्याच्यानंतर त्यांच्या ट्रीटमेंट पाटील हॉस्पिटल आणि आयकॉन हॉस्पिटलमध्ये चालू होते। परंतु दुःखदायक घटना अशी आहे की आज त्यांनी मृत्यू झाले होते। त्याच्यानंतर आपण 23 तारीखला एक गुन्हा दाखल केले आणि कलम पण 106 लावले होते आणि त्याच्यानंतर आपण CCTV फुटेज वगैरे पाहणी केले आणि गाडी पण जप्त केले। आरोपीला निष्पन्न करण्यासाठी 2 टीम पण रवाना केले होते आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आले होते आमच्याकडे आणि पत्नीची म्हणणं आहे की हे मर्डर पण होऊ शकतं म्हणून त्यांचं म्हणणं होतं। परंतु आपण पूर्ण चौकशी ते करणार आहे म्हणून त्यांना सांगितले आणि त्यांच्या बयान पण नोंदवले आणि त्यांच्या बयानानुसार त्यांच्या काही डाऊट्स होते, त्या डाऊट्सप्रमाणे आपण चौकशी करणार आहे आणि पुढच्या कारवाई पण करणार आहे आणि जे काही न्याय होते ते 100% भेटतील आणि विक्टीमला 100% न्याय भेटतील। आणि मी त्यांच्या पत्नीला पण अकोला पोलिसांच्या तरफ सांगितले आहे की त्यांना काही तपासामध्ये काही शंका वाटले काही असेल तर कधी पण अकोला पोलिसांमध्ये वरिष्ठ अधिकारीला कधी पण संपर्क करू शकते आणि 24 तास अकोला पोलीस त्यांच्यासाठी अवेलेबल आहे म्हणून त्यांना सविस्तर सांगितले। सध्या जे काही सोशल मीडियामध्ये चालू आहे म्हणजे रूमर्स वगैरे चालू आहे त्याच्यावर मी लोकांना विनंती करतोय की काही भरोसा नको ठेवा आणि पुढच्या काहीतरी तपासमध्ये काय निष्पन्न होते ते सर्व आपण मीडियाची मार्फतीने किंवा प्रेस नोटची मार्फतीने पब्लिकपर्यंत पोहोचवा देतो। आता त्यांच्याकडे आपण गाडी एक व्यक्तीची नावावर आहे आणि परंतु ड्राईव्ह केले दुसरा व्यक्ती अशी CCTV फुटेजमध्ये दिसून आले आणि त्याच्यामध्ये काय आहे ते तपासमध्ये निष्पन्न होईल का। आता गाडी एक व्यक्तीची नाव असून दुसरा व्यक्ती का ड्राईव्ह करत आहे ते सर्व निष्पन्न करून आपण
त्याप्रमाणे चार्जशीट पण पाठवणार आहे. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता नेमकं काय कारण समोर येतं, ही हत्या होती की अपघात, यावर अकोल्यातील सगळ्यांचीच नजर आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे कसं जातं आणि पोलीस काय तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.